मित्र हो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, गेल्या एपिसोडमध्ये मी असं विचारांची किंवा संकल्पना आधारित चित्राची निर्मिती कुठपासून झाली याबद्दल आपल्याशी संवाद साधला होता. त्याच्यानंतर तशा प्रकारे अनेक विषयांवरती मी चित्र करायला सुरुवात केली आणि त्या चित्रामध्ये गेल्या वेळी जसं सांगितलं तसं एक अतिवास्तववादी आभासाचा अंतर्भाव या चित्रनिर्मितीत होत होता. मग असे वेगवेगळे विषय यायचे डोळ्यापुढे किंवा मनामध्ये आणि त्यांना मी चित्रामधून प्रकट करायचो. काही आकार कल्पना निर्मित असायचे, काही आकार आपण नेहमी बघतो तसे असायचे आणि ते केवळ आधार म्हणून असायचे. परंतु ते चित्रांमधून जे व्यक्त करायचं आहे ना, त्याला पोषक अशाच आकारांची निर्मिती किंवा त्यांचा अंतर्भाव या माझ्या कॅनव्हासवरती किंवा चित्रामध्ये होत होता. कॉलेजमध्ये होतो तेव्हापासूनच मला बुद्धिबळ किंवा चेस खेळायला फार आवडत असे. आजही कधीकधी मी खेळतो म्हणजे खेळायला आवडतं, खेळ येतो समजतो म्हणून मी खेळतो. मी काय त्यातला पारंगत नव्हे. परंतु लहानपणी केवळ एक छोटासा सोंगट्यांचा खेळ जो खेळायला दिला होता, तिथपासून पुढे मग सापशिडीचा खेळ, त्याच्यानंतर चेस किंवा कॅरम, म्हणजे पटावरती आपण खेळवणं आणि आपल्या नशिबात जे आहे ते स्वीकारून परत आपली पुढची चाल करणं, हा जो महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या जीवनाशी निगडीत आहे, तो चित्रातून प्रकट व्हायला लागला. हे जे चित्र आहे गेम ऑफ होप म्हणून, आपण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये हा जीवनाचा जो सारीपाट आहे किंवा पट आहे, ह्या पटावरती आपणच आपल्या कर्मांचं माप टाकतो. परंतु त्याचं फळ हे कुठल्या दर्जाचं येईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण जे येईल ते आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि ह्या पटावरती आपण खेळत असताना आपल्याबरोबर आपले प्रतिस्पर्धी किंवा सहाध्यायी जे असतात किंवा सहयोगी जे असतात, तेही आपापलं माप घालत असतात आणि तो स्वीकारायचा असतो आणि खेळायचं असतं. मला आठवतं आहे, बुद्धिबळ शिकण्यापूर्वी बुद्धिबळ कसा खेळावा याच्यासाठी एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये जे नियम सांगितलेले होते किंवा कसा खेळला जातो हे सांगितले होते, त्यातला पहिला नियम होता, यू कांट प्ले द चेस इफ यू आर काइंड हार्टेड. तुम्ही जर केवळ दया म्हणून खेळत असाल तर तुम्हाला बुद्धिबळ खेळता येणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपापसामध्ये कधी आपुलकी किंवा प्रेम असू नये. परंतु खेळत असताना प्रतिद्वंद्वीशी जे काय आपण खेळत असतो किंवा स्पर्धेशी जे खेळत असतो ना, ते आपल्या बुद्धीनुसार, आपल्या कृतीनुसार, आपल्या कर्तव्य तत्परतेनुसार, कौशल्यानुसार खेळायचं असतं. आणि तो खेळ संपल्यानंतर हरलो किंवा जिंकलो या दोन्ही गोष्टी स्वीकारायच्या आणि नंतर मग शेक हँड करायचा. का तर हा आपला गेम होता, अपेक्षांचा होता, परंतु हा गेम होता. म्हणजे मग त्याचा परिणाम जो आहे ना, हा दीर्घकालीन न राहता तेवढ्यापुरताच राहत असतो. ह्या सगळ्या गोष्टींची शिकवण ही खरी द्यूतामध्ये किंवा कुठल्याही सारीपाटामध्ये मिळत असते. आणि हा फार महत्त्वाचा भाग विसरलो की मग तोच गेम जो आहे ना,
हा जुगार बनायला लागतो. तर तो जुगार बनू नये ह्याच्यासाठी त्या पटावरची आपली भूमिका जी असते किंवा आपल्या सोंगट्यांची जी भूमिका असते, त्या सोंगट्यांच्या चालीकडे आपण विशिष्ट अपेक्षेने त्यांना पुढे सरकवत असतो. या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून हा केवळ खेळ आहे आणि आपण या जीवनाच्या सारीपाटावरती केवळ प्यादे आहोत अशा प्रकारची भूमिका आपल्या जीवनात पण उतरली पाहिजे. ह्याच्यासाठी हा खेळ आहे, युद्ध करण्यासाठी नाही. ज्यावेळी अपेक्षांचा खेळ, बुद्धिपट किंवा बुद्धिबळ हा ज्यावेळी जुगार बनायला लागतो, त्यावेळी मात्र ते महाभारत घडतं. तर त्याचं महाभारत होऊ नये, केवळ आनंदापुरतंच असावं आणि केवळ सुमनस होऊनच त्या ठिकाणी खेळावं. हे खेळ बघणाऱ्यांसाठी आणि करणाऱ्यांसाठी हे भरतमुनींनी त्यावेळी सांगून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामधून हे माझं चित्र तयार झालं. ही सोंगटी म्हणजे मला एक प्रकारे मडक्यांसारखी दिसायला लागली. त्यांचे आकार वेगळे आहेत, पण प्रत्येक पात्र जे आहे ना ते सोंगटीचं कुठल्या तरी अपेक्षेचं दान घेण्यासाठी बसलेले आहे. जसं पात्रामध्ये काहीतरी दान हवं, तसंच ही सोंगटी कुठलं तरी दान मागते आणि परमेश्वराने किंवा कोणीतरी हा सारीपाटाचा खेळ खेळताना विहंग दृष्टीने पाहावं, तसं आपण खेळणारे हे विहंग दृष्टीने हा सगळा सारीपाट बघतोय. त्याच्यामागे असलेली जी काही पार्श्वभूमी आहे, हा रंगमंचावरती असलेल्या बॅकड्रॉपसारखा आहे. हे सगळं काल्पनिक जरी असलं तरी काहीतरी शिकवणारं आहे आणि आपण खेळत असताना हार आणि जीत ही समत्वाने स्वीकारायला पाहिजे. म्हणून अपेक्षांचा असलेला हा खेळ किंवा गेम हा केवळ खेळच आहे. हे जर आपण जागृततेने स्वीकारलं की त्याचे मग आपल्यावरती दुष्परिणाम होत नाही आणि कर्म करत राहावं आणि फल जे येईल ते स्वीकारावं. मग ती हार असो किंवा जीत असो, ती केवळ खेळाचाच किंवा लीलेचा भाग होता असा म्हणून जर आपण करायला लागलो तर आपलं जीवन या चौकटीतल्या सुंदर चित्रासारखं होऊ शकतं. हे सांगण्याचा उद्देश या चित्रामधून मी प्रकट केला आहे. अशाच अन्य चित्रांबद्दल जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा उपस्थित राहू. नमस्कार.